Hello students, I am Vishnu Sorovar from Sri Saraswati Bhuvan High School, Aurangabad. Now today we are going to start the last point of the lesson World Heritage. Okay, now the last point is here, World Heritage Sites in Danger. This is the last point and this is very important points from this text, from this lesson. Here, this is a wave diagram. विद्यार्थी मित्रांनो ही एक वेव डायग्राम आहे. Here such kind of diagram will be asked in SSC exam. In question number 6A, that is information transfer. तिथं क्वेश्चन नंबर 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये अशा प्रकारचा सिमिलर क्वेश्चन विल बी आस्क्ड. असा प्रश्न त्या ठिकाणी दिला जातो. हिअर इन दिस क्वेश्चन यू हॅव टू develop a paragraph or write a paragraph by using all these points and give a suitable title to it, and it carries 5 marks. विद्यार्थी मित्रांनो अशी एक वेव डायग्राम तिथं कदाचित दिलेली असणार आहे आणि ती डायग्राम तुम्हाला काय करायचं, रीड केअरफुली ऑल द पॉइंट्स. तिथं जे पॉइंट दिलेले ते तुम्हाला केअरफुली वाचायचे आणि आफ्टर रीडिंग द पॉइंट्स केअरफुली ते वाचल्यानंतर यू हॅव टू डेव्हलप अ पॅराग्राफ. तुम्हाला त्यानंतर एक पॅराग्राफ डेव्हलप करायचा आहे. ओके, दिस इज वन पार्ट. अँड समटाइम्स अनदर क्वेश्चन विल बी देअर. समटाइम्स अ पॅसेज विल बी देअर. तिथं पॅसेज असू शकतो आणि यू हॅव टू रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द वेव डायग्राम. तुम्हाला कदाचित पॅसेज दिला असेल आणि पॅसेजवर वेब डायग्राम कंप्लीट करायची असेल किंवा वेब डायग्राम दिलेली आहे त्याच्यावर तुम्हाला पॅराग्राफ रायटिंग करायचं आहे and it carries 5 marks. Okay, now here World Heritage Site in Danger. This is the last point from the text. या पाठातला शेवटचा मुद्दा आहे. Why the World Heritage Sites in Danger? Here some reasons are given here. Some reasons are given here which were caused the sites in danger. या साइट जे आहे वर्ल्ड हेरिटेज साइट डेंजर होण्यासाठी काय कारणीभूत आहेत. हिअर सम पॉइंट्स आर गिवन हिअर. फर्स्ट ऑफ ऑल, दिस इज द रीजन, द मेन पॉइंट. ओके, वी विल स्टार्ट the points here. The first point is here, natural disasters. All of you know that. Here, or you have learned in 9th standard in geography, in chapter number 2. तुम्ही 9वीच्या भूगोलमध्ये शिकलेला आहे. प्रकरण नंबर 2, अंतर्गत हालचालीमध्ये. Here, several natural disasters are here. For example, earthquake is there. Eruption of lava is there, heavy rainfall is there, and cyclone also. म्हणजे बघा वेगळे आहेत. भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, हेवी रेन आहेत आणि या सर्व कारणामुळे काय होतं तर हिअर वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॉजेस, त्याच्यावर त्याचा इफेक्ट होतोय. अँड हिअर नॅचरल डिझास्टर्स. नेक्स्ट पॉइंट इज हिअर अगेन अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन. अनकंट्रोल्ड अगदी काय म्हणते त्याच्या बाहेर जाऊन असणारं शहरीकरण जे होतंय ना, शहराचा विस्तार होतोय. अगेन यू हॅव लर्न धिस पॉइंट इन 9th स्टँडर्ड इन जिओग्राफी. तुम्ही 9वीच्या भूगोलमध्ये सुद्धा हे प्रकरण शिकलेले आहे. त्या ठिकाणी शहरीकरण होत आहे, नागरीकरण नावाचं प्रकरण आहे. नागरीकरण या ठिकाणी मोठ्या शहराचा विस्तार होतो. जितका विस्तार जास्त झाला तर तितका वृक्षतोड होणार आहे आणि अशाच पद्धतीने लोकांचं त्या ठिकाणी म्हणजे अर्थात अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन सुद्धा त्या ठिकाणी होणार आणि या अनकंट्रोल्ड पॉप्युलेशनमुळं अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन. अँड ड्यू टू अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन हिअर पोल्युशन विल बी देअर. देअर आर 3 टाइप्स ऑफ पोल्युशन्स. पुन्हा 3 प्रकारचे पोल्युशन आहे. Water pollution is there, air pollution is there, soil pollution is there. म्हणजे 3 प्रकारचे पोल्युशन आहे. And due to pollution, these pollutions affects on
here World Heritage Sites. Okay. Then next point is here acid rain, and due to pollution, due to here eruption of lava त्याच्यामधून जी बाहेर राख पडते, धूर वगैरे पडते त्याच्यामुळे सुद्धा इट अफेक्ट्स. आणि त्याने आणखी एक मुद्दा सांगितलेला आहे की राख असेल ती आकाशात उंचणार आहे, and it remain in the sky a long time, a long period. आणि जास्त काळ राहिल्यानंतर, दीर्घकाळ राहिल्यानंतर त्याचे क्लाउड्स तयार होतात. and then rainfall is there. आणि तो जो रेनफॉल पडायला लागतो ना, द रेनफॉल इज कॉल्ड ॲज ॲसिडिक रेन. आणि हा ॲसिडिक रेन जो असतो त्याच्यात केमिकल्स असतात, and these chemicals a reaction will be there, and त्याने केमिकल रिएक्शन होणार आहे. and due to the chemical reaction here World Heritage Sites in dangers. Okay. Then next one is war. Here uncontrolled urbanization, uncontrolled population or excessive population, war will be there. आणि या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती होणार आहे, आणि याचा परिणाम कशावर होणार आहे तर या वर्ल्ड हेरिटेज साईट इन डेंजर मध्ये होणार आहे. द नेक्स्ट वन हेवी ट्रॅफिक, अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन. जसं आय टोल्ड यू, मी तुम्हाला आता सांगितलंय अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन असल्यामुळे काय होणार आहे, हेवी ट्रॅफिक. जस्ट यू कॅन एक्सपिरियन्स it in Ellora, Ajanta, and in Aurangabad city, Bibiga Makbar also. You can personally experience. तुम्ही तिथं जाऊन बघू शकता की हेवी ट्रॅफिक कशी आहे. या हेवी ट्रॅफिकचा त्या ठिकाणी कसा परिणाम होतो. हाऊ हेवी ट्रॅफिक अफेक्ट्स ऑन हिअर वर्ल्ड मोन्युमेंट्स और वर्ल्ड हेरिटेज साइट्स. ओके. अँड देन नेक्स्ट वन, ह्युमन एनक्रॉचमेंट. Encroachment, sometimes people started hammering on the statue. Sometimes they were making scratches on what you can say, statues or walls also. Upon that, they worked. Sometimes they used to write something on the statues or walls. That काहीतरी ते लिहितात, आणि त्याच्यामुळं here world heritage sites in danger. And then last point is here poaching. Poaching means hunting. Due to the poaching or due to the hunting, again world heritage sites in danger. आणि या ठिकाणी हंटिंग मुळे सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साइट जे आहेत या या ठिकाणी डेंजर झोन मध्ये आलेल्या आहेत, लक्षात घ्या. हिअर these reasons are not enough. एवढेच कारण आहेत असं नाही आहेत. more than these reasons, याच्यापेक्षा जास्त you can add the reasons on your own. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या मनाने या ठिकाणी रिझन टाकू शकता. ओके, these are the reasons. Okay, and next point is here solutions or remedies for preserving these world heritage sites. Means how to preserve world heritage sites. This type of or similar question will be asked in your activity sheet. Here question number A5 or B5, that is a question for personal response. तो पर्सनल रेस्पॉन्स साठी तो प्रश्न विचारला जाऊ शकतो, and it carries 2 marks. तिथे तुम्हाला 2 मार्काचा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. What are the remedies, what are the solutions to preserve world heritage sites? So some remedies are given here, but these remedies are not from our textbook. These remedies or solutions are apart from our textbook. Okay, now here first solution is given here, obey the rules and regulations. इथं विद्यार्थी मित्रांनो काय नाही, सिंपल रेमेडीज आर गिवन हिअर. फर्स्ट रेमेडी, ओबे द रूल्स अँड रेग्युलेशन. काय नाही, तिथं तुम्हाला जे काही नियम ठरवून दिलेले आहेत ना, ते नियम फक्त तुम्ही पाळा. मग आता काय नियम दिले असेल तर नियमावलीचा बोर्ड डिस्प्ले केलेला असतो बघा एंट्रन्सला, त्याच्यावर नियम वाचा आणि ते पाळा. ओके, नेक्स्ट सेकंड वन, मेंटेन डिसिप्लिन अँड ऑर्डर्स. तिथं काही डिसिप्लिन दिलेले आहेत, जसं आपण रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे, हा एक नियम आहे.
चालताना. तर तसं तिथं हात लावू नका, फुले तोडू नका, असेच असते ना नियमावली असते ना, गार्डन मध्ये असेल सेम सम ऑर्डर्स सम ऑर्डर्स विल बी देअर. तिथे त्या ऑर्डर दिलेल्या आहेत, जस्ट फॉलो इट. देन नेक्स्ट, मेंटेन क्लीनलीनेस. मेंटेन क्लीनलीनेस, हा क्लीनलीनेस महत्वाचा मुद्दा आहे. संत गाडगे महाराजांनी महाराष्ट्रामध्ये या स्वच्छतेला फार महत्व दिलं होतं. आणि आता देशाचे पंतप्रधान जे आहेत मोदीजी, यांनी सुद्धा एक याच्यावर मोठी कॅम्पेन सुरू केलेली आहे. ओके, सो मेंटेन क्लीनलीनेस. And for cleanliness, use dustbin and garbage bags. It means don't throw the papers or wrappers or leftover foods elsewhere. Elsewhere. Okay, put all these things into dustbin. Dustbin. Okay. Then next one, keep silent. Keep silent means don't make noise there. तिथं आवाज करू नका, गोंधळ करू नका. जस्ट कीप सायलेंट. शांतता शांतता राखा. बिकॉज हिअर वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन अ सायलेन्स झोन. तिथं सायलेन्स झोन मध्ये असतात त्या. ओके, द नेक्स्ट वन, मेंटेन एन्व्हायरमेंटल सेफ्टी. पर्यावरण संतुलन राखायचं. इथं मेंटेन एन्व्हायरमेंटल सेफ्टी म्हणजे काय, सुरक्षितता कशाची. इथं पर्यावरण जे आहेत ना, एन्व्हायरमेंटची सेफ्टी तुम्ही या ठिकाणी फॉलो करायची. देन नेक्स्ट, प्रोटेक्ट अवर कंट्रीज हिस्टॉरिकल हेरिटेज फॉर नेक्स्ट जनरेशन. दीज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर व्हेरी ग्लोरियस ट्रेजर्स. हे अतिशय ग्लोरियस ट्रेजर्स आहे. हा या देशाला मिळालेला एक असा खजाना आहे, खजाना. सो प्रोटेक्ट दिस कंट्रीज हिस्टॉरिकल हेरिटेज फॉर नेक्स्ट जनरेशन. भविष्य काळात जी पिढी येणारी पिढी जी आहे ना, त्यांसाठी ते जतन करून ठेवणं आहे. नसतं असं सांगावं लागेल आमच्या काळात असं होतं तसं होतं, पण काय होतं नेमकं सांगता येणार नाही. म्हणून त्यांच्यासाठी जतन करा. ओके, अँड लास्ट पॉइंट इज हिअर, एज्युकेट युअर सेल्फ अँड अदर्स टू. आता इथं एज्युकेट युअर सेल्फ म्हणजे कसं हो, स्वतःला सुशिक्षित करा म्हणजे काय, लर्न समथिंग बाय युअर सेल्फ. स्वतःला रिअलाइज झालं पाहिजे की नाही, हा वर्ल्ड हेरिटेज जो आहेत ना, हा ग्लोरियस ठेवा आहेत, लक्षात घ्या, ट्रेजर आहे. हे स्वतःला कळलं पाहिजे. अँड ऑदर्स टू, आणि ते इतरांना पण सांगा, समजावून सांगा की बाबा रे, हा वर्ल्ड हेरिटेज जो आहेत ना, ह्या साईट ज्या आहेत ना, या एक ट्रेजर आहे आणि हे आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे. आणि म्हणून नसता सुशिक्षित माणूस सुद्धा अशिक्षित सारखा वागतो ना, तसं होऊ द्यायचं नाहीये. ओके, and if you want to learn more about world heritage sites, so you can visit this website also. Okay, thank you.